हॅलो एव्हरीवन. गुड मॉर्निंग. मी मनीषा तामाणे. अ, मी जुन्नरहून आहे. पुन्हा एकदा मी माझी ओळख करून देते आणि मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी द मॅजिक बुक. जादू, मराठीमध्ये जादू. जादू हे पुस्तक गेले 4 दिवस झाले आपण पाहत आहोत आणि या 4 दिवसाच्या पाठीमागच्या जर्नीमध्ये आपण जादू या पुस्तकाचं इंट्रोडक्शन पाहिलं आहे. हे जादू नावाचं पुस्तक तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. Amazonवर सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. त्याचबरोबर तुम्हाला मी पी-डी-एफ सुद्धा देते. तो अ, तुम्ही ते ऑनलाईन सुद्धा मागवू शकता. तर चला, काल आपला पहिला दिवस झाला. अ, जादूची नियामते यांची मोजदाद करायची. नियामतांची मोजदाद करायची. मग आपल्याला जे काही आत्तापर्यंत मिळालंय आणि जे काही आपल्याकडे आहे आतापर्यंत, त्या गोष्टींविषयी आपल्याला अ, लिहून काढायचं. काय आहे आपल्याकडे आणि आपल्याला काय-काय मिळालंय, यासाठी आपल्याला लिहून काढणं खूप गरजेचं आहे. तर मी शेअर करते. अ, आजचा आपला धडा आहे अ, जादूचा दगड. बरोबर? सगळ्यांना मी कालच सांगितलं होतं, की प्रत्येकाने आपापला जादूचा दगड शोधून ठेवायचा आहे. हा आपला दिवस आहे दुसरा. जादूचा दिवस दुसरा. तर सर्वांना दिसत आहे स्क्रीन? थँक यू. तर या स्क्रीनमध्ये काय दिसत आहे? एक टेबल दिसत आहे, बेड दिसत आहे, उशा दिसत आहे, टेबलावर लॅम्प आहे, दगड आहे, घड्याळ आहे, पुस्तके आहेत आणि त्याच्यावरून असे स्टार चमकताना आपल्याला दिसत आहेत. सो या पुस्तकामधून आणि दगडाच्या ऊर्जेमधून आपल्यापर्यंत स्टार, जादू, वेगवेगळी एनर्जी पोहोचत आहे. तर दुसरा दिवस जादूचा दगड. प्रत्येकाला मिळालेल्या वर्तमानातील विपुल वरदानांना विचार करा. सर्वांच्या वाट्याला आलेल्या भूतकाळातील थोड्याशा दुर्दैवांचा नको. म्हणजे आपल्याला जे काही वर्तमान काळामध्ये विपुल प्रमाणात, मोठ्या प्रमाणात यापूर्वी मिळालेलं आहे, त्याचा आपण विचार करायचा आहे, ना की भूतकाळात म्हणजे पाठीमागे आपल्याला जे काही मिळालं नाही, त्या दुर्दैवी गोष्टींचा आपल्याला विचार करायचा नाही. असं कोण म्हणत आहे? चार्ल्स डिकन्स हे एक लेखक आहेत आणि अ, रोंडामन या लेखिकेने त्यांचा उल्लेख केलेला आहे. म्हणून आपण त्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. कृतज्ञतेची सवय होण्यासाठी सुरुवातीला या कृती सलग काही दिवस एकाग्रतेने करणे आवश्यक आहे. कोणत्याही गोष्टीमुळे जर तुम्हाला कृतज्ञतेची आठवण झाली, तर त्यामुळे तुमच्या आयुष्यात कृतज्ञतेचा सुवर्ण स्पर्श होण्यास मदत होते आणि नेमकी याच्यासाठी ही जादूची कृती आहे. द सिक्रेट या चित्रपटात आणि पुस्तकात ली ब्रोअर यांनी कृतज्ञता दगडाची कृती सांगितली आहे. सगळ्यांनी द सिक्रेट पिक्चर पाहिलाच असेल. मी तो पुन्हा एकदा शेअर करते. द सिक्रेट या चित्रपटात आणि पुस्तकात ली ब्रोअर यांनी कृतज्ञता दगडाशी सांगितली आहे. या संबंधात त्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली. ही एका वडिलांची गोष्ट आहे. त्यांचा मुलगा मृत्यूपंथाला लागलेला होता. तेव्हा या वडिलांनी त्यांच्या मुलाच्या आरोग्यासाठी कृतज्ञता दगडाचा वापर केला आणि त्यामुळे मुलाच्या तब्येतीतील आश्चर्यकारक सुधारणा घडून आली. त्यानंतर जगभरात अनेक लोकांनी पैशासाठी, आजार बरा होण्यासाठी, आनंदासाठी कृतज्ञता दगडाचा वापर केला आणि त्याचं यशही त्यांना मिळालं. आपण पुढच्या पानावर जाऊया. प्रथम एक खडकाचा किंवा दगडाचा तुकडा शोधा. छोटा. तो आकाराने तुमच्या तळव्यात राहील एवढा लहान असावा.
नंतर तो दगड हाताच्या तळहातावर ठेवून तुमच्या बोटांनी तो झाका. हा दगड टोकदार कडा असलेला नसावा. जास्त वजनदार नसावा, गुळगुळीत असावा, मऊ मुलायम असावा. हातात घेतल्यानंतर थंडगार फील येतं बघा, छोटासा दगड घेतल्यानंतर. जो हातात घेतल्यानं तुम्हाला खरोखरच छान वाटेल. तुम्हाला हा जादूचा दगड तुमच्याकडे जर बाग असेल, तर तिथेही एखाद्या वेळी सापडेल किंवा नदीच्या पात्रात मिळेल, समुद्राच्या खाडीतून मिळेल, महासागरातून किंवा उद्यानातून तो शोधून तुम्ही मिळू शकता. पण यापैकी कोणतीच जागा तुमच्या आसपास नसेल आणि दगड सहसी मिळणं शक्य नसेल, तर तुमच्या शेजाऱ्यांना, कुटुंबियांना किंवा मित्रांना तो आणायला सांगा. कदाचित असा मौल्यवान खडा किंवा दगड अगोदरच तुमच्याकडे असेल, तर तो जादूचा दगड तुम्ही वापरू शकता. असा हा जादूचा दगड तुम्हाला सापडला, की तुमच्या झोपायच्या जागेजवळ अशा ठिकाणी ठेवा, की तुम्हाला झोपी जाताना तो नक्की दिसेल. गरज असेल तर बाकीच्या गोष्टी उचलून त्याच्यासाठी खास जागा तयार करा. म्हणजे झोपताना हा जादूचा दगड तुम्हाला सहज दिसेल. तुम्ही जर गजराचं घड्याळ वापरत असाल, तर त्याच्याजवळ हा दगड ठेवा. आज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही गादीवर बसलात, की झोपण्यापूर्वी तो जादूचा दगड हात तळहातावर ठेवा आणि बोटांनी बंद करा. एका हातात घेतला तरी चालेल. दिवसभरात ज्या चांगल्या गोष्टी घडल्या, त्या काळजीपूर्वक आठवण्याचा प्रयत्न नक्की करा. त्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटली, अशी सर्वात चांगली गोष्ट कोणती? याचा शोध घ्या आणि त्या गोष्टीबद्दल आभारी आहे, हे जादूचे शब्द उच्चारा आणि तो दगड परत तुमच्या झोपायच्या जागेजवळ जिथं होता तिथे ठेवून द्या. बस एवढंच. यापुढे 26 दिवस प्रत्येक रात्री ही जादूच्या दगडाची कृती करायची आहे. दिवसभरात काय घडलं याचा विचार करायचा आणि त्या दिवसातील सर्वोत्कृष्ट गोष्ट कोणती होती? घडली ती आठवा. जादूचा दगड हातात धरल्यानंतर त्या गोष्टीबद्दल तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे असं म्हणा. दगडाचा असा वापर करणं ही अगदी साधी गोष्ट आहे. पण या कृतीमुळं अनेक जादूमय घटना तुमच्या आयुष्यात घडायला सुरुवात होईल. दिवसभरात आपण कोणती चांगली कृती केली याचा शोध घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि सर्वोत्कृष्ट गोष्ट कोणती आहे हे ठरविताना तुम्ही खरं तर तुम्हाला कृतज्ञता वाटाव्यात अशा अनेक गोष्टींचा विचार करायला हवा. आणि प्रत्येक दिवशी तुम्ही रोज झोपताना आणि सकाळी उठताना कृतज्ञतेची भावना मनात असेल याची खात्री करून घ्यायला लागते. तुम्हाला मिळालेल्या वरदानांची, चांगल्या गोष्टींची मोजदाद आणि जादूचा दगड यामुळे तुमची दिवसाची सुरुवात आणि रात्री शेवट हा कृतज्ञतेच्या भावनेत होईल, याची खात्री दिली जाते. खरं तर या दोन्ही गोष्टी एकत्रित शक्ती इतकी प्रभावी होते, की काही महिन्यातच ते तुमचं आयुष्य बदलून टाकते. परंतु या पुस्तकाची रचना अशी केली आहे, की ज्यामध्ये जादूच्या भरपूर कृती दिल्या आहेत. त्यामुळे तुमचं आयुष्य खरोखरच सातत्याने बदलू शकतं. कृतज्ञतेत चुंबकीय शक्ती असल्यामुळे ज्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटावी, अशा अनेक गोष्टींना ती आकर्षून घेते. 28 दिवस तुम्ही कृतज्ञतेवर चित्त एकाग्र केलंत, तर त्यामुळे तुमच्या कृतज्ञतेच्या चुंबकीय शक्तीची तीव्रता वाढते आणि जेव्हा जादूसारखी कृतज्ञतेची प्रबळ अशी चुंबकीय शक्ती तुमच्याकडे असते, तेव्हा तुम्हाला हवी असलेली गरज गरज असलेली प्रत्येक गोष्ट आपोआप तुमच्याकडे खेचली जाते, आकर्षित होते. जादूची आठवण. उद्याची जादूची कृती काय आहे, हे आजच कधीतरी वाचायचं असा निश्चय करा. कारण उद्या सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला काही छायाचित्र जमवायचे आहेत. म्हणजेच उद्याचा दिवस मी तुम्हाला सांगते. उद्याचा जो दिवस आहे, तो जादुई नातेसंबंधाबद्दल आहे. मग तुम्हाला 3 जादुई नातेसंबंध, मग कुणीही असो, ज्यांनी तुम्हाला गरजेच्या वेळी खूप मदत केली आणि तो व्यक्तीला तुम्ही कधीही कुठेही जा, त्याला विसरत नाही. म्हणून त्या व्यक्तीचे 3 फोटो, 3 व्यक्तींचे 3 फोटो वेगवेगळे तुम्हाला तुमच्यासोबत घ्यायचे आहेत आणि त्याची कृती आपण उद्या करणार आहोत. पण ते आज काढून ठेवायचे आहेत मात्र नक्की. जादूची कृती क्रमांक 2, जादूचा दगड.
जादूच्या कृती 1 ते 3 पायऱ्यांचा पुनरुच्चार करा. तुमच्या वरदानांची मोजदाद गणती करा. 10 वरदानांची यादी तयार करा. तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा. तुमची यादी पुन्हा वाचा. प्रत्येक वरदानाच्या शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, असं 3 वेळा म्हणा आणि त्या वरदानाबद्दल जेवढी शक्य होईल तेवढी कृतज्ञता मनापासून व्यक्त करा. जादूचा दगड शोधा आणि तो तुमच्या झोपायच्या जागेजवळ ठेवा. आज रात्री झोपण्यापूर्वी जादूचा दगड तुमच्या हातात धरा आणि आजच्या दिवसात घडलेली सर्वात चांगली गोष्ट कोणती होती याचा विचार नक्की करा. आज घडलेल्या चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणा. पुढील 26 दिवस जादूच्या दगडाची कृती परत-परत करा. उद्याची जादूची कृती आजच करा. असा हा चॅप्टर जादुई दगड हा इथे समाप्त झाला आहे आणि तुम्ही सर्वांनी हा मनःपूर्वक ऐकला याबद्दल मी आपली मनापासून खूप खूप आभारी आहे. खूप खूप आभारी आहे. खूप खूप आभारी आहे. तर तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा ब्रह्मांडीय ऊर्जेचे मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद. कारण आजचं हे सेशन करण्याची मला संधी दिली, ताकद दिली. YouTubeला मी Zoomला मी धन्यवाद मानते. मोबाईलला धन्यवाद मानते, इंटरनेटला धन्यवाद मानते. ह्या जादुई पुस्तकाला मी मनापासून खूप खूप धन्यवाद देते. माझ्या लाईफमध्ये भरभरून जादू आणण्यासाठी मी ह्या जादुई दगडाला सुद्धा खूप खूप धन्यवाद देते. खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे. सर्वांनी आजच्या ह्या व्हिडिओबरोबरच तुम्ही द सिक्रेट मूव्ही ही सुद्धा पाहायची आहे. मी पहिल्याच सेशनच्या वेळेस पाठवली होती. ज्यांनी पाहिली नसेल त्यांनी ती कंटिन्यू करा. कमीत कमी जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही ती नक्की पहा आणि तुम्ही सर्वांनी भरभरून मला साथ देण्यासाठी मनापासून धन्यवाद.